आपल्यासोबत जोडले गेले तर ठाण्याचे शिवसेनेचे खासदार संजय नरेश म्हस्के. नरेशजी, काय नेमकी भूमिका आहे मनसेची? यात मनसेने विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला तुम्हाला? मनसेने विकासाच्या मुद्द्यावरच आज पाठिंबा दिलेला आहे. पण मग यात संजय राऊत यांचं म्हणणं आहे की ठाकरे बंधूंमध्ये फूट पडली, तुम्ही कारणीभूत आहात ठाकरे बंधूंमध्ये फूट पडायला. नाही, संजय राऊतांना विचारून का आम्ही पाठिंबा घ्यायला पाहिजे होता का? आणि ठाकरे बंधूंवरती फूट पडली हे संजय राऊत का सांगतायत? त्यांना ती फूट हवी होती का? पण मग याला संजय राऊतांना काय अडचण आहे यात? संजय राऊतांची अडचण काय आहे? मनसेने जर कल्याणमध्ये आम्हाला जर पाठिंबा दिला असेल तर संजय राऊतांची अडचण काय आहे? पण मग संजय राऊतांना का झोंबलंय? संजय राऊतांना हे का झोंबलंय? काँग्रेस बरोबर जाताना साहेबांना त्यांनी विचारलं होतं का? शिवसैनिकांच्या भावना वेशीला टांगून जेव्हा काँग्रेस बरोबर गेले त्यावेळी शिवसैनिकांना विचारलं होतं का त्यांनी? तेव्हा हिंदुत्वाच्या जो काही भावना आहेत त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम संजय राऊतांनी केलं, त्यावेळी कोणाला विचारलं होतं का त्यांनी? बर, तुमचे स्वतःचे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. तुमच्या आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला सुद्धा राज ठाकरे आले होते. तुमचं नेमकं काय बोलणं झालं राज ठाकरे यांच्याशी, किंवा श्रीकांत शिंदे यांचं राज ठाकरे यांच्या बरोबर काय बोलणं झालं? बघा, या संदर्भात विकासाच्या मुद्द्यावरती जर सगळेजण एकत्र येत असतील तर संजय राऊतांना अडचण काय? संजय राऊतांची अडचण कशासाठी आहे? बर, तुमचं आणि राज ठाकरेंचं बोलणं काय झालं? त्यांनी काय मुद्द्यावर पाठिंबा दिला? नाही, माझं काही या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये. आणि लोकल लेवलचं जे राजकारण आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ती मोहीम पार पडलेली आहे. आणि श्रीकांत शिंदे यांच्या कामावरती खुश होऊन, त्यांची जी कामाची जी पद्धत आहे यावरती खुश होऊन त्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. बर, संजय राऊतांनी आता बोलताना आणखीन दोन गोष्टींचा उल्लेख केला. त्यांनी शिवसेना शिंदे गटाची तुलना महाराष्ट्रातला MIM अशी केली आणि म्हटलं शिंदे गटाशी युती करणं म्हणजे माती खाणं. कसं आहे की संजय राऊतांना बहुतेक ते झोंबलेलं दिसतंय खूप. त्याच्यामुळे ती त्यांची जी जळ आहे, मळमळ आहे, ती त्यातून बाहेर आलेली आहे. दुसरं काही नाही आहे. ती मळमळ बाहेर येते. आम्ही त्याची मजा घेतोय, आनंद घेतोय तो. पण तुमची तुलना म्हणजे MIMशी याकडे कसं पाहता तुम्ही? अरे ते काय आमची तुलना करणार? त्यांनी स्वतःची तुलना कोणाबरोबर करता येते, आम्ही कुणाबरोबर करतोय? सोनिया गांधी यांच्या उंबरठ्या बाहेरचं मी बोलणार नाही अशी ती व्यक्ती आहे. त्यांनी आमची तुलना का करावी कोणाशी? उंबरठ्या बाहेर बसणार आहे. पूर्वी पवार साहेबांच्या उंबरठ्याच्या बाहेर बसायचे, आता सोनिया गांधींच्या उंबरठ्याच्या बाहेर बसतात. त्यांनी काय आमची तुलना करावी? बर, या सगळ्यामध्ये भाजपची भूमिका काय असणार? भाजप तुमच्यासोबत सत्तेत असणार का विरोधात? शिवसेना भाजप आमची महायुती आहे आणि महायुती म्हणून आम्ही सत्तेवर असणार हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सकाळी जाहीर केलेलं आहे. बर, आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमाताई अंधारे सुद्धा जोडले गेलेत. सुषमाजी, तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यावर? विकासाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिलाय मनसेनं. मला वाटतं मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी यावर मी आता काहीही भाष्य करू इच्छित नाही. तुमच्या नेत्यांनी तर म्हटलं ही ठाकरे बंधूंमध्ये फूट आहे आणि शिवसेनेबरोबर जाणं म्हणजे माती खाणं आहे. कोणी म्हटलं असं? संजय राऊत असं म्हणाले थोड्या वेळापूर्वी की एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही महाराष्ट्रासाठी MIM आहे आणि त्यांच्यासोबत जाणं म्हणजे माती खाणं आहे. हा ठीक आहे ना, त्या संबंधित लोकांबद्दल ते बोललेले आहेत. त्या संबंधित लोकांच्या बद्दल काय निर्णय घ्यायचा, मला वाटतंय त्याच्यावरती अजून मनसेची अधिकृत भूमिका यावी. राऊत साहेब बोलले, त्याचे अजून काही कॉन्टेक्स्ट असू शकतात आणि मनसेने भूमिका जाहीर करेपर्यंत राजू पाटील आणि संदीप देशपांडे दोघांच्याही उपस्थितीत पाठिंबा दिला गेलाय डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला. आता अधिकृत भूमिका काय राहिले सुषमाताई?
बर बर. पण मग आता ठाकरे बंधूंमध्ये फूट पडली समजायचं, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? मिलिंदजी, हा नरेशजी बोला. नाही मी इतक्या घाईघाईत आता याच्यावरती काही राजसाहेबांनी याचा अर्थ मनसेने माती खाल्ली, याचा अर्थ राजसाहेबांनी माती खाल्ली असं संजय राऊत बोलतायत का? त्यांचा नक्की बोलण्याचा अर्थ काय आहे? की राजसाहेबांनी माती खाल्ली अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय? सुषमाताई, नक्की काय वक्तव्य केलंय? नक्की काय वक्तव्य केले असं ते विचारत आहेत तुम्हाला? नाही मी तुम्हाला वक्तव्य ऐकवतो पाहिजे तर तुम्ही दोघांनी ऐका की संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय ते पुढच्या काही सेकंदात आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या करता आणि सुषमाताई तुमच्याकरता, नरेशजी तुमच्याकरता संजय राऊत काय म्हणाले ते आपण काही सेकंदात ऐकूयात. पण कल्याण डोंबिवलीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडून आलेल्या सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा आपला जाहीर केला. आपण पाहूयात संजय राऊत काय म्हणाले ते. माझा अद्याप विषय संपलेला नाही. त्या पक्ष नेतृत्वानं त्याच्यावरती कारवाई करून महाराष्ट्राला दाखवायला पाहिजे की या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. कारण राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे एक नेते उपस्थित होते, हे मी पाहिलं. हे मला लोकांनी निदर्शनास आणलं. आता शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. महाराष्ट्रामध्ये अशा पक्षांतराची कीड वेळीच रोखणं हे न्यायालयाचं काम असलं तरी आजसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं माती खाल्लेली आहे. आज पुन्हा पक्षांतराच्या संदर्भात आजची तारीख ठरलेली असताना सुनावणी घेतली नाही आणि परत एकदा ही सुनावणी पुढे ढकलली. याला म्हणतात माती खाणं आणि देशाच्या रासाला हातभार लावणं. सर्वोच्च न्यायालय ते लावतं. सुषमाताई, नरेशजी आपण दोघांनी ऐकलंय काय बोलणं झालं ते? वृत्तनिवेदक महोदय, मी आता शांतपणे हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे. ते असं म्हणाले, आज माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जी आमची सुनावणी होती त्याच्यानंतर मला वाटते एक पर्वतरांगांच्या संबंधातली सुनावणी होती. एका न्यायाधीशांच्या की एका वकिलांचे काहीतरी दुःख निधन झालं आणि त्यामुळे आजची सुनावणी जी आहे ती 23 तारखेच्या लांबणीवर पडली. त्याचा संदर्भ देत असताना न्यायालयाने आज माती खाल्ली असं वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे. मनसेने माती खाल्ली असं वाक्य राऊत साहेबांनी उच्चारलेलं नाही. हवं तर आपण तो बाईट कितीही वेळा चालवू शकाल. त्यामुळे माझी विनंती असेल की धचा मा नाही सुषमाताई, मी तुम्हाला संपूर्ण बाईट परत एकदा ऐकवतो पाहिजे तर. पण त्यांनी असं म्हटलंय की ठाकरे बंधूंच्या पक्षात एक प्रकारे फूट पडली, मनसेनं संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. ठाकरे बंधूंच्या पक्षात फूट पडली असा शब्द प्रयोग नाही. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना मनसे प्रमुखांनी विचारलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती अपेक्षा आता ते व्यक्त करतीलच ना, ती कोणीही व्यक्त करेल ना. आणि म्हणून मी म्हटलं की मनसे प्रमुखांची भूमिका यावर येणं हे जास्त महत्वाचं आहे. जेव्हा ती भूमिका येईल तेव्हा आपणही भूमिका मांडूया. कारण तुमचाही डोंबिवली, कल्याण डोंबिवलीतले 2 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत म्हणून तुम्हाला मी जास्त हे सगळे प्रश्न विचारतोय. ते किती नॉट रिचेबल आहेत यावर फार सगळ्यांचं लक्ष आहे. कालपर्यंत अकोल्याचे नॉट रिचेबल आहेत वगैरे असं काहीतरी चाललेलं होतं. मध्येच कोणीतरी एकाने बातमी पेरायचा प्रयत्न केला की मुंबईचे नॉट रिचेबल आहेत. मला वाटतं आमच्याकडे काही लक्ष देण्यापेक्षा कारण आम्हाला जर तशी भीती असते तर आम्ही आमच्या हॉटेलात कोंडून बिंडून ठेवले असते ना. आम्ही त्या हॉटेलात कोंडलेले नाही आहेत साहेब, ते मुक्त आहेत. ठीक आहे. ठाकरे हा घाबरणारा किंवा घाबरवणारा ब्रँड नाही. ठाकरे हा विश्वासाची प्रत जपणारा ब्रँड आहे. बर सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही NDTV मराठीशी बोललात याबद्दल. नरेश म्हस्के ठाण्यातले शिवसेनेचे खासदार, त्यांनी सविस्तरपणे NDTV मराठीला प्रतिक्रिया दिली, त्यांचेही आभार. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पण कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय काय झालंय पडद्यावर आणि पडद्याच्या मागे याच्या बित्तम बातमीसाठी मराठी.ndtv.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.